आता बघा आपलं कमेंट पर्यंत झालेलं आहे. ट्रॅकिंग नावाचा ग्रुप आपल्याला शिकायचा आहे, बरोबर. आता ट्रॅकिंगचा यूज काय आहे, बरोबर. जसं तुम्ही आता तुम्हाला मोबाईलचं माहिती आहे की आपण कसं ट्रॅक करतो ते मोबाईल, तशाच पद्धतीने आपण आपल्या डॉक्युमेंट मधलं सुद्धा फॉर्मॅटिंग जे आहे ते ट्रॅक करू शकतो, बरोबर. म्हणजे आता बघा मी इथे जर का या ठिकाणी ट्रॅक चेंजेस ऑन केलेलं असेल, बरोबर आहे की नाही, त्याच्यावर मी क्लिक केलं, इथे म्हटलं ट्रॅक चेंजेस. हे ट्रॅक चेंजेस जर का माझं ऑन असेल आणि त्यानंतर मी याच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये कुठे काही चेंजेस केले, म्हणजे समजा आता हा डिझाईन नावाचा शब्द आहे, बरोबर. मी याला काही फॉर्मॅटिंग, याचं फॉर्मॅटिंग जे आहे ते चेंज करते. त्याची फॉन्ट साईज, वाढवते, बरोबर. त्याला काही मी बोल्ड करते, त्याला कलर करते, फॉन्ट कलर, आणि प्लस त्याला काही अंडरलाईन करून देते. असे काही मी याच्यामध्ये चेंजेस केले, बरोबर आहे की नाही. मग तो कम्प्युटर काय करणार, आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती ट्रॅक करून दाखवणार. बघा इथे लेफ्ट साइडला जे आहे ते ग्रे कलरची लाईन या ठिकाणी आपल्याला दिसते, आणि प्लस वर जी आहे ती रेड कलरची लाईन आपल्याला इथं पाहायला मिळते, बरोबर. आणि राईट साइडला बघा इथं आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन दिसते की त्याच्यामध्ये आपण त्या शब्दाला काय काय फॉर्मॅटिंग केलेलं आहे. बघा आपण त्याचा फॉन्ट चेंज केलेला आहे, किती फॉन्ट ठेवलाय, 14 फीटचा फॉन्ट आपण त्याला दिलेला आहे. त्यानंतर आपण त्याला बोल्ड केलेला आहे, त्याला रेड कलर, फॉन्ट कलर रेड दिलेला आहे की नाही. असं तो काय करतोय, आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन जी आहे ती दाखवत असतो. ट्रॅक चेंजेसचा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी यूज करू शकतो. आता हे झालं, तो आपल्याला वर जी लाईन दिसते आहे ट्रॅकिंग चेंजेसची, ही आपल्याला नकोय, बरोबर. मग आपण त्याला रिव्ह्यू पॅन मध्ये सुद्धा इथं ठेवू शकतो. बघा ती नको असेल तुम्हाला, ऑल मार्कअप आपण केलेलं आहे इथं, म्हणून ती लाईन आपल्याला इथं कंटिन्युअसली दिसते आहे, डिस्प्ले होते आहे. पण ती नको असेल तर इथे म्हटलं सिंपल मार्कअप. सिंपल मार्कअपने काय होणार, बघा ती वरची लाईन जी आहे ती निघून गेली, आणि राईट साइडला जी लाईन दिसते आहे, सॉरी लेफ्ट साइडला ती काय दिसते आहे, रेड झालेली आहे. आणि इथं बाजूला जे राईट साइडला आपल्याला आता दिसत होतं संपूर्ण त्याची इन्फॉर्मेशन, ती आता दिसते का, नाही. मग आता तुम्हाला जर बघायचं असेल की आपण याला काय काय चेंजेस केलेले आहेत, ते आपण या ठिकाणी बघा रिव्ह्यू पॅन नावाचं एक ऑप्शन आहे. रिव्ह्यू पॅन मध्ये मी जर का क्लिक केलं त्याच्यावर, तर इथं बघा लेफ्ट साइडला आपल्याला त्याचे रिव्हिजन जे आहे ती दिसते आहे, की त्याला आपण कुठलं कुठलं फॉर्मॅटिंग जे आहे ते केलेलं आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने या ठिकाणी तो काय करत असतो, आपल्याला ट्रॅकिंग करत असतो. म्हणजे वर्ड शब्दांना काय करतो, तो ट्रॅकिंग करत असतो. नको असेल हा पॅन तर या ठिकाणी आपण त्याला क्लोज सुद्धा करू शकतो. ओके. शो मार्कअप म्हणजे काय, की आपण जी लाईन आता जी आपल्याला डार्क दिसत होती, ती तुम्हाला डॉट मध्ये हवी असेल तर तुम्ही ती इथं त्याची लाईनचा म्हणजे लाईन जी आहे ती चेंजेस करू शकतात बलून्सच्या साहाय्याने, किंवा कमेंट फॉर्मॅटिंग जे आहे, हे कमेंट असेल तर त्याला पण दिसेल ते. लक्षात. अशा पद्धतीने कमेंटच्या स्वरूपामध्ये पण ते आपण ट्रॅकिंग बघू शकतो. अशा पद्धतीने या ट्रॅकिंगचा यूज करू शकतो. म्हणजे आपल्या डॉक्युमेंट मध्ये एखाद्याने कोणी बदल केलेला असेल तर तो त्याचा फॉर्मॅटिंग ट्रॅक करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. ट्रॅकिंग चेंजेस हे काढून टाकायचं असेल तर त्याच्यावरती फक्त एक वेळा क्लिक करायचं, आणि केलेलं जे ट्रॅकिंग आहे ते तुम्हाला लॉक करून ठेवायचं असेल, म्हणजे काय की त्याच्यामध्ये कोणीही ट्रॅक करू शकणार नाही, तर तुम्ही त्याला ट्रॅकिंग चेंजेसला या ठिकाणी पासवर्डच्या साहाय्याने लॉक करू शकतात. आलं लक्षात. नको असेल तुम्हाला ट्रॅकिंग चेंजेस, या ठिकाणी तुम्ही ट्रॅकिंग चेंजेस जे आहे ते काढू पण शकतात. एकच वेळा क्लिक केल्यानंतर ते पुन्हा निघून जाणार. बघा आता याच्यानंतर ट्रॅकिंग चेंजेस मी आता काढून टाकलंय. त्यानंतर जर का मी इथे एखाद्या शब्दाला, आता बघा मी याच्यामध्ये काही चेंजेस करते. बघा याला पण मी बोल्ड केला, त्याला कलर केला, अंडरलाईन केली, आणि आता बघूया आपल्याला तो याचा पॅन मध्ये दाखवतो का, रिव्ह्यू पॅन मध्ये. बघा दाखवतोय का तो आपल्याला, नाही.
या ठिकाणी रिव्ह्यू पॅन मध्ये तो आपल्याला इथे दाखवत नाही. आलं लक्षात? अशा पद्धतीने ट्रॅकिंग चेंजेसचा आपण इथे यूज करू शकतो. रिव्ह्यू पॅन काढण्यासाठी याच्यावरच क्लिक केला तर तो अशा पद्धतीने पण आपण त्याला क्लोज करू शकतो. हे जे काही चेंजेस केलेले आहेत आपल्याला हे चेंजेस राहू द्यायचे असतील त्या ठिकाणी बघा चेंजेस नावाचा ग्रुप आहे इथे त्याला ऍक्सेप्ट करू शकतो आणि नको असेल तर इथून त्याला आपण रिजेक्ट करू शकतो. बघा सगळे रिजेक्ट होत आहेत इथे. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही जे काही ट्रॅकिंग चेंजेस केलेले असेल ते राहू द्यायचं असेल तर त्याला ऍक्सेप्ट करायचं नसेल तर त्याला रिजेक्ट करायचं. ओके आणि प्रिव्हियस नेक्स्ट तर तुम्हाला माहितीच आहे. एका ट्रॅकिंग वरून दुसऱ्या ट्रॅकिंग वर जाण्यासाठी प्रिव्हियस आणि नेक्स्टचा यूज केला जातो. या ठिकाणी आपला चेंजेस नावाचा ग्रुप जो आहे तो संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर कंपेअर म्हणजे काय की याच्यामध्ये आपण एखादा 2 प्रकारचे डॉक्युमेंट असतील तर ते आपण कंपेअर करू शकतो एकमेकांसोबत. ओके अशा पद्धतीने त्याचा यूज आहे. बाकी हे जे आहे हे प्रोटेक्ट आहे. हे ऑथर साठी आहे त्याला ब्लॉक करायचं असेल तर ते इथून करू शकतात. ओके बाकी जास्त काही यूज नाहीये. अशा पद्धतीने या ठिकाणी रिव्ह्यू नावाचा टॅब जो आहे तो आपला संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतर व्ह्यू मेनू. आता व्ह्यू मेनू मध्ये काय आहे बघा याच्यामध्ये पहिला जो आहे व्ह्यू नावाचा ग्रुप आहे म्हणजे काय की फक्त आपण याच्यामध्ये डॉक्युमेंट बघू शकतो. मग ते कशा स्वरूपात बघायचं आहे त्याचे वेगळे वेगळे टाईप आपल्याला इथं बघायला मिळतात. आता हा जो आहे हा प्रिंट लेआउट मोड चालू आहे. म्हणजे आपण जे डॉक्युमेंट बघतो आहे हे प्रिंट लेआउटच्या व्ह्यू मध्ये आहे. याला प्रिंट लेआउट व्ह्यू असं म्हटलं जातं. आता मला हे डॉक्युमेंट वाचायचं आहे वाचण्यासाठी रीड मोड मध्ये करायचंय. इथे मी रीड मोड वरती क्लिक केलं तर बघा संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते वाचण्यासाठी काय झालेलं आहे 2 पेजेस होते तर ते असं वाचण्यासाठी 2 याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. असे आलं लक्षात? अशा पद्धतीने त्याचा मोड जो आहे तो आपण चेंज करू शकतो. हेच मोड तुम्हाला या ठिकाणी खाली स्टेटस बार वरती राईट साईडला सुद्धा पाहायला मिळतात. बघा प्रिंट लेआउट आहे रीड मोड जो आहे जो आपला सुरू आहे. आता प्रिंट लेआउट वर पुन्हा जायचं या ठिकाणी प्रिंट लेआउट वरती मी पुन्हा क्लिक केलं. वेब लेआउट मध्ये बघायचं असेल तुम्हाला व्ह्यू डॉक्युमेंट तुमचं तर इथं वेब लेआउट मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात. जसं मेलिंग वरती असतं की नाही तसं मेलच्या स्वरूपामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतं. आउटलाईनच्या स्वरूपात पाहायचं असेल या ठिकाणी आउटलाईन व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकतात. आउटलाईन व्ह्यू मध्ये इथे बघा वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत. बॉडी टेक्स्ट मध्ये तुम्हाला कुठल्या लेवल मध्ये बघायचं आहे त्याची लेवल जी आहे ती इथं चेंज करू शकतात तुम्ही. फक्त फर्स्ट लाईन तुम्हाला वाचायची बघायची असेल तर इथं शो फर्स्ट लाईन म्हटलं तर बघा फक्त प्रत्येक पॅरेग्राफची तुम्हाला फक्त पहिली लाईन या ठिकाणी पाहायला मिळणार. नको असेल संपूर्ण डॉक्युमेंट बघायचं आहे पुन्हा त्याला काढून टाकलं आणि संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ओके शो डॉक्युमेंट सेम आहे ते. दिलेला आउटलाईन व्ह्यू काढायचा असेल या ठिकाणी क्लोज आउटलाईन व्ह्यू याच्यावर क्लिक केल्यानंतर आउटलाईन व्ह्यू जो आहे तो निघून जातो. पुन्हा इथे व्ह्यू वरती आली. ड्राफ्ट मध्ये हवा असेल तुम्हाला तर ड्राफ्ट व्ह्यू मध्ये सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते बघू शकतात. इथे ड्राफ्ट व्ह्यूचा तुम्ही यूज करू शकतात. आलं लक्षात? आता पुन्हा आपला प्रिंट लेआउट या ठिकाणी त्याला करून दिला. ओके त्यानंतर इम्प्रेसिव्ह रीडर म्हणजे काय की जी आपण रीड अलाउड नावाची कमांड बघितली होती रेफरन्स मध्ये तीच सॉरी रिव्ह्यू मध्ये जी आपण रीड अलाउड नावाची कमांड पाहिली होती या कमांडचा सुद्धा सेम यूज आहे. इम्प्रेसिव्ह रीडर म्हणजे काय की आपण त्याला वाचू शकतो. हे बघा आहे की नाही याच्यामध्ये इम्प्रेसिव्ह रीडर केल्यानंतर इथे बघा कॉलम विड्थ आहे ती तुम्हाला वाढवायची असेल तुम्ही इथून त्याला वाढवू शकतात. त्यानंतर पेज कलर हे जे पेज आहे याचा तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर इथं बघा मी सेपिया केला तर इथं बघा त्याचा कलर चेंज झाला आहे की नाही. नको असेल तर त्याला नन पण म्हणू शकतात.
लाईन फोकस म्हणजे आता तुम्हाला वाचण्यासाठी एखाद्या लाईनला तुम्ही फोकस त्या ठिकाणी करू शकतात. बघा आता मी इथे म्हटलं वन लाईन म्हणजे फक्त मला एकच लाईन वरती फोकस करायचा आहे. तर फक्त सेंटरला जी लाईन असेल, ज्याप्रमाणे आता तुम्ही बघा पिक्चर मध्ये किंवा तुम्ही एखाद्या सिरियल तुम्ही टीव्ही बघतातच आहे की नाही. मग तुम्ही सिरियल मध्ये जसं बघतात की त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती डान्स करत असते स्टेजवरती, तर काय करतात त्या व्यक्तीवरती फक्त फोकस केला जातो. त्याप्रमाणे इथं तुम्ही एका लाईनलाच तुम्ही फोकस करू शकतात. म्हणजे काय होणार की रीडिंग करताना तुमची नजर जी आहे ती फक्त त्या लाईनवरच फोकस होणार. आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही रीडिंग करू शकतात. आणि हे बघा इथं एरो आहे तुमची ती लाईन वाचून झाली. तुम्ही त्याला खाली या एरो कीच्या साहाय्याने खालीवर डॉक्युमेंटला करू शकतात. बघा राईट साईडला इथे एरो दिलेला आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी लाईनला फोकस करू शकतात. मग आता हे झालं एकाच लाईनच्या संदर्भात. आता समजा तुम्हाला 3 लाईनींना फोकस करायचं आहे तर या ठिकाणी 3 लाईन्सचं ऑप्शन इथं दिलेलं आहे. बघा 3 लाईन्सवर म्हटलं तर 3 लाईनींना आपण एकाच टायमाला फोकस करू शकतो. 5 लाईनींना करायचं असेल तर 5 लाईन्स वरती मी क्लिक केलं तर फक्त 5 लाईन्स या ठिकाणी फोकस होणार. आलं लक्षात? नको असेल तर तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट बघण्यासाठी या ठिकाणी नन वर क्लिक केलं तर त्याचा फोकस जो आहे तो निघून जाणार. आलं लक्षात? अशा पद्धतीने. त्यानंतर टेक्स्ट स्पेसिंग म्हणजे काय की 2 शब्दांमधला 2 लेटर्स मधला या ठिकाणी काय करू शकता तुम्ही स्पेस जो आहे तो कमी जास्त करू शकतात. म्हणजे हा जो स्पेस दिसतोय की तुम्हाला प्रत्येक लेटर मध्ये स्पेस दिलेला आहे तो काढायचा असेल तर या ठिकाणी त्याच्यावर मी क्लिक केलं तर त्यांच्यातला स्पेसिंग जे आहे ते निघून जाणार. ओके पुन्हा त्यावर क्लिक केलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्पेस येणार. A to Z सिलेबस या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे ब्रेक जो आहे दिसतोय बघा तो नको असेल तर तो तुम्ही काढू शकता. बघा ते मध्ये काही डॉट डॉट दिसतात की तुम्हाला ते डॉट नको असतील तर या ठिकाणी तुम्ही त्यांना काढू शकता. रीड अलाउड हे तर आपण शिकलोच आहे. डॉक्युमेंट संपूर्ण मोठ्या आवाजात कॉम्प्युटर कडनं ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण रीड अलाउडचा यूज करू शकतो. इम्प्रेसिव्ह रीडर जे आपण अप्लाय केलेलं आहे ते Record provides करण्यासाठी a powerful way to help you prove your point. इम्प्रेसिव्ह रीडर जे आहे ते क्लोज करण्यासाठी या ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. क्लोज इम्प्रेसिव्ह रीडर वरून त्याला काढू शकतो. आलं लक्षात? त्यानंतर पेज मुवमेंट नावाचा ग्रुप. आता पेज मुवमेंट मध्ये काय आहे की व्हर्टिकल आणि साइड टू साइड. आता काय प्रकार आहे? आता आपलं जे पेज आहे हे व्हर्टिकल आहे म्हणजे उभ्या स्वरूपात आहे. बरोबर आहे की नाही? त्यांनी तिथे जे चित्र आपल्याला दिसतं आहे तशा पद्धतीमध्ये ते होणार. त्यानंतर साइड टू साइड म्हणजे समजा 2 पेजेस असतील तर काय काय होणार? साइड टू साइड एक पेज या बाजूला दिसणार आणि एक पेज या बाजूला दिसणार. बघा आता समजा मी या ठिकाणी एक पेज इन्सर्ट केला. ओके आणि इथे व्ह्यू वरती आली आणि बघा इथे म्हटलं मी साइड टू साइड म्हणजे काय झालं की आपलं डॉक्युमेंट जे आहे ते कसं दिसतंय साइड बाय साइड आणि व्हर्टिकल म्हटलं तर एकच पेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. आता माझा एंटर त्या कर्सर त्या ठिकाणी होता म्हणून त्याच ठिकाणी ब्लँक पेज जे आहे ते इन्सर्ट झालेलं आहे. ओके बघा मी काढून टाकलं ते. आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी पेज मुवमेंट नावाचा ग्रुप सुद्धा कंप्लीट झालेला आहे. शो नावाचा ग्रुप याच्यामध्ये रुलर आपल्याला हवी असेल तर तुम्ही रुलरचा यूज करू शकतात. बघा वर जी आहे ती रुलर दिसते की नाही याला रुलर असं म्हटलं जातं. या रुलरचा तुम्हाला यूज करता येऊ शकतो. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रुलर जी आहे ती शो करू शकतात. शो आणि हाईड साठी याचा यूज होतो. ग्रिड लाईन्स जी आहे ग्रिड लाईन्स बघा या बारीक बारीक चेक्स दिसतात की नाही याला ग्रिड लाईन्स असं म्हटलं जातं. या ग्रिड लाईन्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही राहू देऊ शकतात. नको असतील तर तुम्ही त्याला पुन्हा काढू शकतात. ओके नेव्हिगेशन पॅन हा नेव्हिगेशन पॅन जर का तुम्हाला ऑन ठेवायचा असेल तुम्ही याला ऑन ठेवू शकतात. तुमचे जे काही हेडिंग्स असतील ते या ठिकाणी तो शो करणार किंवा तुम्हाला काही सर्च करायचं असेल डॉक्युमेंट मधलं तर तुम्ही या ठिकाणी इथं नेव्हिगेशन पॅनच्या सहाय्याने सर्च करू शकतात. क्लोज करायचा असेल याला इथूनही क्लोज करू शकतात किंवा या ठिकाणी त्याच कमांड वरती क्लिक केल्यानंतर नेव्हिगेशन पॅन जो आहे तो आपण काढू शकतो.
आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी शो नावाचा ग्रुप सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर झूम तर तुम्हाला माहितच आहे. या ठिकाणी झूम म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी झूम वरती क्लिक केल्यावरती तो आपल्याला इथे पर्सेंटेज मध्ये दाखवतो आहे. तुम्हाला किती पर्सेंटेज मध्ये झूम करायचं आहे डॉक्युमेंट. समजा 200% मध्ये क्लिक करायचं असेल, या शो झूम करायचं असेल 200% वर मी क्लिक केलं आणि ओके म्हटलं, तर बघा 200% मध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे ते झूम झालेलं आहे. नॉर्मल करायचं असेल तर नॉर्मलची काय साईज आहे, 100% ही जी आहे ही नॉर्मलची रेंज आहे. मग 100% वरती मी क्लिक केलं तर डॉक्युमेंट जे आहे ते 100% नुसार या ठिकाणी झूम होणार. आलं लक्षात? किंवा तुम्ही इथं बघा राईट साईडला स्टेटस बार वरती सुद्धा झूम आहे. इथूनही तुम्ही झूमची साईज जी आहे ती कमी जास्त करू शकतात. आलं लक्षात? इथे झूमच्या वेगळ्या वेगळ्या साईज आहेत. पेज विड्थ हवी असेल तुम्हाला, तुम्ही पेजची विड्थ पण इथून झूम करू शकतात. टेक्स्टची विड्थ, त्यानंतर वॉल पेज. पर्सेंटेज तुम्हाला या इथे दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पर्सेंटेज वाढवायचे असतील तर तुम्ही इथं या इथे पर्सेंटेज स्वतः टाकून करू शकतात किंवा एरो कीच्या साहाय्याने सुद्धा झूम साईज कमी जास्त करू शकतात. आलं लक्षात? झूम जे आहे ते 1 पेज मध्ये ठेवायचं असेल तर इथे 1 पेज मध्ये झूम करून ठेवू शकतात, म्हणजे एकच पेज दिसेल. मल्टिपल पेजेस म्हणजे जास्त पेजेस मध्ये दाखवायचं असेल तुम्हाला, 2 पेजेस मध्ये झूम करायचं असेल तर तशा पद्धतीने होणार. पेजच्या विड्थ मध्ये करायचं असेल तर इथं पेज विड्थ नुसार काय होणार, झूम होणार. आणि 100% जी आहे ही नॉर्मल साईज आहे. आलं लक्षात? या ठिकाणी आपला झूम नावाचा ग्रुप जो आहे तो संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर न्यू विंडो, आता विंडोज नावाचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये बघा न्यू विंडो म्हणजे ही एक विंडो आहे आणि मला प्लस अजून एक विंडो घ्यायची आहे वर्डची. तर या ठिकाणी न्यू विंडो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा अजून एक विंडो या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अजून एक विंडो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा मी इथे त्याला हे बघा, म्हणजे काय होणार की तेच डॉक्युमेंट, सेम डॉक्युमेंट आपल्याला अजून एका विंडो वरती पाहायला मिळणार. अशा पद्धतीने आपण हे जे आहे डॉक्युमेंट त्याला काय म्हणतात त्याला, हे करून ठेवू शकतो. अजून एक डॉक्युमेंट आपण घेऊ शकतो. ओके. आता त्यानंतर बघा अरेंज ऑल. अरेंज ऑल म्हणजे काय होणार की ती जी विंडो आहे, आपण ज्या 2 विंडो घेतलेल्या आहेत त्या काय होणार, खाली अरेंज होणार. म्हणजे एक विंडो वर येणार आणि एक विंडो खाली दिसणार आपल्याला. सेम आपण बघू शकतो. जी विंडो नको असेल त्याला आपण इथून त्याला क्लोज करू शकतो. क्लोज केल्यानंतर बघा ही वरची जी विंडो आहे याला तुम्ही मोठी करू शकतात. आलं लक्षात? अशा पद्धतीने या ठिकाणी अरेंज ऑलचा यूज होतो. स्प्लिट म्हणजे काय की ही एकच विंडो जी आहे याला तुम्ही अर्ध्यातून स्प्लिट करू शकता. बघा मी याच्यावर क्लिक केल्यानंतर ही विंडो जी आहे ती अर्ध्यातून स्प्लिट झालेली आहे. म्हणजे हे जे संपूर्ण डॉक्युमेंट आहे ते 2 विंडो मध्ये या ठिकाणी स्प्लिट झालेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मेनू बार वगैरे जे आहे ते दिसणार नाही. आलं लक्षात? बाकी संपूर्ण डॉक्युमेंट हे वरच्या विंडो मध्ये पण असणार आणि खालच्या विंडो मध्ये पण असणार. स्प्लिट जे आहे ते रिमूव्ह करायचं असेल इथे रिमूव्ह स्प्लिट म्हटलं तर स्प्लिट जे आहे ते निघून जाणार. अशा पद्धतीने या ठिकाणी विंडोज नावाचा ग्रुप जो आहे तो संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. स्विच विंडो म्हणजे ज्या जास्त विंडो असतील त्यांना स्विच करण्यासाठी आपण इथून करू शकतो. म्हणजे दुसरी विंडो आपण या ठिकाणी ओपन करू शकतो. जास्त विंडो तुम्ही या ठिकाणी स्विच करून ठेवू शकतात. बाकी मायक्रोज आणि प्रॉपर्टीज हे जे आहे यांचा यूज आपल्यासाठी नाही. त्यामुळे या ठिकाणी आता व्ह्यू नावाचा मेनू जो आहे तो संपूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि या ठिकाणी आपलं वर्ड सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. हेल्प नावाचा जो मेनू आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर्ड विषयी काही मदत हवी असेल तर या ठिकाणी हेल्पचा यूज होतो, पण जनरली त्याचा यूज करण्याची गरज पडत नाही. या ठिकाणी आपलं वर्ड जे आहे ते संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. ओके.